नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपल्याकडे असणारी गाय ही विल्यानंतर तिचे जे सुरुवातीचे 90 दिवस असतात त्या काळामध्ये आपली गाय जर एकदम तंदुरुस्त आणि निरोगी आपण ठेवू शकलो तर तिचे पूर्ण वेत आपल्याला काही काळजी करण्याची गरज भासत नाही। कारण त्या गायीला जर सुरुवातीचे 90 दिवस आपण कमी पडलो, तिला कमजोरपणा आला तर तिचे दूध तर कमी होणार हे साहजिकच आहे। पण काय होते की पुढच्या वेताला सुद्धा तिला प्रॉब्लेम येऊ शकतो आणि बऱ्याच आजाराला ती लवकर बळी पडू शकते, जे प्रतिकारशक्ती कमी होते। त्यामुळे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपली गाय वेल्यानंतर सुरुवातीचे 90 दिवसामध्ये कोणत्या समस्या येऊ शकतात आणि त्या समस्या आपण कशा ओळखू शकत नाही, काय समस्या, तर मेन काय समस्या आहेत त्याचं मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करायला विसरू नका। ऑल या बटनावर क्लिक केले तर इथून पुढचे जे नवीन व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल। मित्रांनो, सुरुवातीला आपली गाय वेल्यानंतर जर आपण व्यवस्थित संगोपन नाही केले तर कोणत्या समस्या आपल्याला आपल्याला कोणत्या समस्याला सामोरे जावे लागते याची माहिती आपण आता थोडक्यात बघू। त्यातला पहिला पॉईंट म्हणजे ऊर्जेची जास्त आवश्यकता असणे हा आहे। कारण काय असते की गाय वेल्यानंतर सुरुवातीचे 90 दिवसांमध्ये तिचे दूध हे वाढत असते, म्हणजे पीकवर असते। त्यामुळे या काळामध्ये गायीचा बॉडी स्कोअर डाऊन होत असतो, ती अशक्त होऊ शकते। कारण जास्त दूध येत असल्यामुळे त्यांच्या शरीरातील जे पूर्ण जी ऊर्जा असते ती दूध तयार करण्यासाठी खर्चली जात असते। त्यामुळे तिच्या अंगावर मांस किंवा चरबीचा भाग वाढत नसतो आणि प्रत्येक दुधाचे जनावर हे वेल्यानंतर सुरुवातीच्या 90 दिवसात त्याचा BCS हा थोडा बहुत डाऊन होत असतो। मग यावर काय उपाय करावा आणि आपण दुसऱ्या याच्यावर काय आपण उपाय करावा याच्यासाठी मी दुसरा व्हिडिओ स्पेशल असा बनवणार आहे। फक्त आता या व्हिडिओमध्ये काय आपण की गाय वेल्यानंतर सुरुवातीच्या 90 दिवसात कोणत्या समस्या येऊ शकतात फक्त याचीच माहिती घेणार आहोत। आता दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे त्या गायीच्या शरीरामध्ये आम्लता वाढणे हा आहे। आता ही समस्या कधी येते तर आपण गायीची एनर्जी वाढावी म्हणून काय करतो की जास्त ऊर्जायुक्त खाद्य देतो, भरपूर प्रोटीनची मात्रा असणारा आहार दिला तरीसुद्धा जर त्या गायीच्या दुधामध्ये उत्पादनामध्ये वाढत नसेल, ते वरचेवर घटत असेल दूध उत्पादन, तर आपण समजायचं की त्या गायीच्या शरीरामध्ये आम्लता किंवा ॲसिडिटी वाढलेली आहे। आपण देत असलेला आहार किंवा चारा पचवण्याची क्षमता त्या गायीमध्ये नाही, म्हणजे तिच्या शरीरातील जी पोटाची जी सिस्टीम आहे ती व्यवस्थित नाही असं आपण समजायचे। कारण त्या गायीच्या तोंडामध्ये पाहिजे तेवढी लाळ ही तयार होत नसते, ती कमी तयार होत असते, म्हणजे तिचा रवंथ खूप कमी असतो। हा मेन प्रॉब्लेम असतो। आता अशी समस्या तुमच्या गायीमध्ये जर तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा। त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो आहे गायीच्या रुमेनचा pH संतुलित राहणे हा आहे। मित्रांनो, आपल्या विलेल्या जनावरांपासून आपल्याला पूर्णपणे दूध उत्पादन घेण्यासाठी काय करायचं की त्याच्या रुमेनचा जो pH आहे तो मेंटेन ठेवायचा आहे। हा मुद्दा दुधाच्या उत्पादनावर खूप इफेक्ट करत असतो। तर हे 3 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत आणि याच्याकडे आपण गांभीर्याने बघत नाही, पण या गोष्टीची योग्य वेळेस काळजी नाही घेतली तर आपण या दुग्धव्यवसायात फायद्यात राहणे खूप अवघड असते। कारण काय असते की सुरुवातीचे 3 महिने जेवढे दूध उत्पादन आपल्याला त्या विलेल्या गायीपासून मिळते तेवढे दूध उत्पादन बाकीचे जे उरलेले जे 7 महिने असतात त्याच्यामध्ये मिळत नसते। म्हणून गाय वेल्यानंतर सुरुवातीचे 90 दिवस जर आपण पूर्ण काळजीपूर्वक गायीची काळजी घेतली तर आपण या व्यवसायात फायद्यात 100% राहू शकतो। कारण बरेच जण सुरुवातीचे 3 महिने गायीची व्यवस्थित काळजी घेत नाहीत आणि नंतर काय म्हणतात की गायीचे दूध कमी निघत आहे किंवा दुग्धव्यवसाय परवडत। तर कधी पण आपल्याला दुग्धव्यवसाय फायद्याच आणायचा असेल तर सुरुवातीचे 3 महिने हे एकदम महत्त्वाचे असतात।
त्यामुळे या ज्या मी गोष्टी 3 सांगितल्या आहेत त्याच्यावर बारीक निरीक्षण करून योग्य प्रकारे अभ्यास करून आपण त्या गोष्टीची पूर्तता केली पाहिजे. त्या ज्या समस्या आहेत त्या समस्याचे निवारण केले पाहिजे. ही गोष्ट एकदम महत्त्वाची आहे मित्रांनो. तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर आपल्या पशुपालक मित्रांना शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.